महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहाद्यात अवैध वाळू मुरुम वाहतुकीला चाप, महसूलची धडक कारवाई. गुजरात पासिंगचा ट्रक जप्त. नंदुरबार जिल्ह्यात अवैध गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि त्याच्या आंतरराज्यीय वाहतुकीला चाप लावण्यासाठी अखेर महसूल प्रशासन कामाला लागले आहे. महसूल विभागाने शनिवारी सकाळीच धडक कारवाई करीत मुरुमाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक थेट जप्त केला. या कारवाईमुळे गौण खनिजांचा अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळीमध्ये खळबळ माजली असून त्याचवेळी या कारवाईत महसूल विभागाकडून सातत्य राखण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहादा शहरासह गावपाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. प्रशासनाला अंधारात ठेवून या बांधकामांसाठी लागणारी रेती, वाळू व मुरुम सारख्या गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खनन करून विनापरवाना वाहतूक केली जात आहे. मुरुम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांना महसूल विभागाने मर्यादा घालून दिली असली तरी हे ओव्हरलोड वाहने भरलेले हे वाहनधारक बेदरकारपणे रस्त्याने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात अनेक महिन्यांपासून विविध संघटनांसह सामान्य नागरिकांकडून महसूलसह पोलिसांकडे तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने महसूल व पोलीस विभागाबाबत नाराजी व्यक्त होत होती. अखेर गौण खनिजांच्या या अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी महसूल विभागाला शनिवारी मुहूर्त सापडला. महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळीच धडक कारवाई करीत अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणारा ट्रक GJ19Y896 जप्त केला. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम आढळून आला. संबंधित ट्रक पुढील चौकशीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.